मुलांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 39 बघणार आहोत. तर क्वेश्चन फर्स्ट आहे, राईट हाऊ मेनी रुपीज अँड हाऊ मेनी पैसे. आता इथे पहिला क्वेश्चन आहे की आपल्याला किती रुपीज आणि किती पैसे आहेत ते लिहायचं आहे. तर फर्स्ट आहे रुपीज 58.43. ठीक आहे. तर आता पॉईंटच्या लेफ्ट साईडचा जो नंबर असतो तर तो असतो रुपीज आणि पॉईंटच्या राईट साईडचे जे नंबर्स असतात ते असतात पैसे. तर लिहिताना कसं लिहिणार, तर हा नंबर पहिले लिहायचा 58 रुपीज 43 पैसे. ओके, समजलं. सेकंड आहे रुपीज 9.30, म्हणजे पॉईंटच्या लेफ्ट साईडचा नंबर आहे तो लिहिला पहिला 9. ते काय आहेत, रुपीज, होल नंबर आहेत ना, ते पूर्ण नंबर आहेत म्हणून त्याला लिहायचं 9 रुपीज. आणि पॉईंटच्या राईट साईडला जे आहेत ते आहेत पैसे, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो 9 रुपीज 30 पैसे. आता थर्ड आहे रुपीज 2.30. मग हे कसं येणार, 2 रुपीज 30 पैसे. मग ते लिहा 2 रुपीज 30 पैसे. सोपं आहे ना, एकदम एकदम इझी आहे की पॉईंटच्या इकडचे लिहायचे रुपीज आणि या साईडचे लिहायचे पैसे. तर हे कसं लिहिणार बघा, इथे आहेत 2 रुपीज आणि इथे फक्त 3 दिलेले आहेत. जर 0-3 असतील तर 3 पैसे येणार. आता इथं 3 त्याच्या पुढे असतो 0, हा आपण पुढचा 0 लिहित नाही म्हणून 2.3 एवढंच लिहिलेलं आहे. तर 2 रुपीज आणि 30 पैसे. लक्षात आलं का. याच्या अगोदर जर 0 असेल म्हणजे 2.03 असं जर असेल 2.03 तेव्हा आपण 3 पैसे म्हणू शकतो, पण असं नाही आहे म्हणून हे लिहायचं 30 पैसे. कधी पण लक्षात ठेवायचं. आता इथं जर 0.5 असेल म्हणजे ते 50 पैसे, 0.6 असेल तर ते 60 पैसे. ओके, आलं लक्षात. आता क्वेश्चन 2 बघूयात. राईट हाऊ मेनी रुपीज इन डेसिमल फॉर्म. आता इथे हे डेसिमल फॉर्ममध्ये दिलं होतं, आपण हे असं लिहिलं होतं. आता आपल्याला दिलं कसं आहे, 6 रुपीज 25 पैसे. मग आपल्याला ते कसं लिहायचं आहे, डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग त्यावेळेस लिहायचं रुपीज, आता जे रुपीज दिलेत ते लिहायचे 6 आणि पैसे जे आहेत ते पॉईंटच्या पुढे लिहायचे रुपीज 6.25. कळलं, म्हणजे 6 रुपीज 25 पैसे. सेकंड आहे 15 रुपीज 70 पैसे. मग हे कसं लिहिणार आपण, रुपीज 15.70 किंवा अजून कसं लिहू शकतो, रुपीज 15.7. 7 म्हटलं तरी 70s आहेत आणि 70 लिहिलं तरी चालतात. ओके. आता काय आहेत तर 8 रुपीज 5 पैसे. आता हे लिहिताना कसं लिहिणार, रुपीज 8 पॉईंट पैसे लिहायचे आहेत आपल्याला. इथे 5 पैसे दिलेत, 5 म्हणजे 05 असं लक्षात ठेवायचं. समजलं. फक्त 5 पैसे दिलेत म्हणून ते लिहायचे 05. आता 22 रुपीज 4 पैसे. हे पण तसंच लिहायचं आहे, रुपीज 22 पॉईंट पैसे आपण पॉईंटच्या नंतर लिहिणार, 4 दिलेलं आहे म्हणून 04 पैसे. आता इथे बघा 720 पैसे, म्हणजेच आता आपल्याला माहीत आहे की रुपीज 1 इज इक्वल टू 100 पैसे. बरोबर. आता आपल्याकडे आहेत 720 पैसे, त्याला 100मध्ये आपल्याला 100ने आपण डिवाईड केलं की आपल्याला रुपीज भेटणार. बरोबर. आता इथे 20 आहेत म्हणजे इथून आपल्याला 2 डिजिट, जेवढे 0 तेवढे डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे. बरोबर. सो 1 2 डिजिट सोडून आपण पॉईंट देणार, म्हणजे काय येणार, हे 720 ॲज इट इज. 1 डिजिट सोडलं, 2 डिजिट सोडलं आणि इथे पॉईंट दिला. लेफ्ट साईडनी डिजिट सोडायचे. ओके, म्हणजे 7.20 रुपीज. हे आपलं इथं आन्सर आलेलं आहे. समजलं. 3 बघूयात. राईट हाऊ मेनी मीटर्स अँड हाऊ मेनी सेंटीमीटर्स. ओके, आपल्याला किती मीटर आणि किती सेंटीमीटर आहेत ते लिहायचं आहे. जसं आपण रुपीज आणि पैसे लिहिले ना त्याचप्रमाणे करायचं आहे. तर आता फर्स्ट आहे 58.75 मीटर. तर हे कसं लिहिणार, पॉईंटच्या लेफ्ट साईडचा जो आहे तो असतो मीटर आणि पॉईंटच्या राईट साईडचा आहे तो असतो सेंटीमीटर. मग इथे कसं लिहिणार आपण, 58 मीटर्स अँड 75 सेंटीमीटर्स. समजलं.
आता इथे 9.30 मीटर आहे, म्हणजे हे काय झालं 9 मीटर 30 सेंटीमीटर. आता हे 0.30 मीटर आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये मीटरच नाही आहेत, फक्त हे किती आहेत सेंटीमीटर आहेत. तर हे काय येणार 30 सेंटीमीटर किंवा 0 मीटर 30 सेंटीमीटर. पण आपण 0 मीटर लिहित नाही म्हणून फक्त 30 सेंटीमीटर लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता हे आहे 0.3 मीटर्स. आता इथे 0.3 म्हणजे सुद्धा 30च असतो, आपण आधीच पैशाच्या वेळेस बघितलं आहे. जर फक्त 3 असता तर तो 03 आला असता, बरोबर. म्हणजे हे पण किती आहेत 30 सेंटीमीटरच आहेत. आता 1.62 मीटर म्हणजे 1 मीटर 62 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट आहे 91.4 मीटर, म्हणजे काय हे आहेत 91 मीटर आणि 4 म्हणजेच 40 सेंटीमीटर. ओके. आता 7.02 मीटर. आता इथं बघा कसं 02 दिलेलं आहे, म्हणजे हा फक्त 2 सेंटीमीटर आहे, बरोबर. तर इथे लिहायचं 7 मीटर अँड 2 सेंटीमीटर. 0.09 मीटर म्हणजे हा फक्त 9. आता इथं मीटर तर 0 आहे, हे राहिले फक्त सेंटीमीटर, तर 9 सेंटीमीटर. इथं 09 दिलाय म्हणून आपण 9 घेतला. इथे 4 दिलेला म्हणून आपण ह्याला काय केला 40 लिहिलं, कारण 4 म्हणजेच 40 असतो. क्वेश्चन 4 आहे राईट हाऊ मेनी मीटर्स इन डेसिमल फॉर्म. आता आपल्याला किती मीटर्स आहेत हे डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणजे पॉईंटमध्ये आन्सर लिहायचं आहे. तर फर्स्ट आहे 1 मीटर 50 सेंटीमीटर. ठीक आहे. आता हे आपल्याला माहीत आहे की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, बरोबर ना. आता इथे 100 सेंटीमीटर कंप्लीट नाही आहेत, म्हणून आपण ह्याला मीटरमध्ये लिहिताना पॉईंटमध्ये लिहिणार आहोत, समजलं. आता जो मीटरचा पार्ट असतो 1 मीटर आहे, तर तो नंबर इथे लिहून घ्यायचा. 1 मीटर लिहिला, त्याच्यानंतर पॉईंट आणि मग हे जे सेंटीमीटर आहेत ते लिहायचे इथे 1.50 मीटर, समजलं. सेम सेकंड पण करायचं. आता इथे अजून एक आहे की हा जो 0 आहे ना पॉईंटच्या नंतरचा पुढचा, त्याला काहीच व्हॅल्यू नसते, तर तुम्ही हे जे आहे ते 1.5 मीटर असं लिहू शकता. ओके. 5 म्हणजेच 50. 0.5 म्हणजे फक्त 5. इथे जर 5च्या आधी 0 आला असता ना तर त्याला व्हॅल्यू असते बरं का, मग तो आपल्याला लिहावा लागतो. पण 0.5 म्हटले तर 5 आणि 50 म्हटले तर 50 असं लक्षात ठेवायचं. आणि नुसता 5 म्हटला तरी सुद्धा तो 50च असतो. आता इथे सेकंड आहे 50 मीटर 40 सेंटीमीटर. मग जो मीटरचा भाग आहे 50 तो आपण इथे पहिल्यांदा लिहिणार, त्याच्यानंतर पॉईंट देणार आणि हे 40 लिहिणार मीटर, किंवा 50.4 मीटर. ह्या 40ला आपण फक्त 4 लिहू शकतो. थर्ड आहे 50 मीटर 4 सेंटीमीटर. आता तुम्हाला वाटेल हे सेकंड आणि थर्ड सेमच आहे, पण नाही. इथे काय दिलेलं आहे 4 सेंटीमीटर दिलेलं आहे. पहिल्यांदा आपण 50 मीटर आहे त्याच्यामुळे इथे लिहूयात 50 पॉईंट. आता 4 दिलाय, फक्त 40 दिलेला नाही आहे, म्हणून आपण इथे 4 नाही लिहायचा. फक्त 4 सेंटीमीटर जर आला तर तिथे लिहायचा 0.4. आता हे कसं आलं माहिती आहे का तुम्हाला, जर सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल ना तर तुम्हाला ह्या सेंटीमीटरला 100ने डिवाईड करायला लागतं. म्हणजे ह्या 4ला कशाने डिवाईड करणार तुम्ही 100ने. आता डिनॉमिनेटरमध्ये किती 0 आहेत 2 0 आहेत आणि न्यूमरेटरमध्ये एकच नंबर आहे. मग आपल्याला काय करायचं आहे 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे, म्हणून इथे लिहिला 4. आता दुसरा डिजिट नाही आहे आपल्याकडे म्हणून आपण इथे लिहिला 0. आता 1 2 डिजिट झाले, मग पॉईंट दिला आणि इकडे कुठलाच नंबर नाही म्हणून आपण लिहिला 0. हे असं आन्सर आलं 0.04. पण आपल्याकडे ते 50 मीटर आहे म्हणून त्याला लिहिलं आपण 50.04 मीटर. समजलं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की फक्त 4 सेंटीमीटर असेल तर ते असतात 0.4 मीटर्स. ओके.
आता 734 सेंटीमीटर आहे. आत्ता जसं आपण केलं तसंच इथे करणार आहोत. आता ह्या सेंटीमीटरचं आपल्याला मीटरमध्ये, आपल्याला आन्सर काय विचारलेलं आहे, हाऊ मेनी मीटर्स, मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो 734ला आपण काय करणार, 100ने डिवाईड करणार. ठीक आहे. आता डिनॉमिनेटरमध्ये 2 झिरो आहेत, मग न्यूमरेटरमध्ये सुद्धा आपण काय करणार, 2 डिजिट सोडून पॉईंट देणार. मग हा 734 ॲज इट इज लिहिला. आता 2 डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. लेफ्टपासून युनिटपासून सुरुवात करायची. 1 2 2 डिजिट सोडून आपण पॉईंट दिला. किती आले, 7.34 मीटर्स. समजलं. आता सेम हे 10 सेंटीमीटर आहे. इथे तुम्ही 2 प्रकारे करू शकता, की इथं मीटरचा पार्ट तर 0च आहे, बरोबर. म्हणून आपण काय लिहिणार, इथं मीटर किती आहे, 0 मीटर आहे. सो 0.10 मीटर हे असं पण लिहू शकता. किंवा तुम्ही जर 10ला 100ने डिवाईड केलं, ओके, काय येणार आहे, 2 डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. इथे आहेत 10, 1 2 2 डिजिट सोडून आपण पॉईंट देणार. इथे कोणताच नंबर नाही म्हणून आपण लिहिणार 0.10. आला आन्सर. सेम आता इथे 2 सेंटीमीटर आहे, म्हणजे इथं मीटरचा पार्ट आहे का, आपल्याकडे मीटर आहेत का, किती मीटर आहेत, नाही, म्हणून 0 मीटर, 0 पॉईंट. आता 2 सेंटीमीटर आहे, 20 नाही, 2 आहे म्हणजेच ते किती आहेत, 0.2 मीटर्स. आणि हे सुद्धा आपण इथे जर सॉल्व केलं, नेहमी लक्षात ठेवायचं, सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करताना 100ने डिवाईड करायचं, आणि जर मीटरचं सेंटीमीटर करायचं असेल तर 100ने मल्टिप्लाय करायचं असतं. आता 2 डिवाइड बाय 100 आहे. डिनॉमिनेटरमध्ये 2 झिरो आहेत, म्हणजे आपल्याला न्यूमरेटरमध्ये 2 डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. पण आपल्याकडे इथे फक्त एकच नंबर आहे 2, दुसरा नंबर नाही म्हणून आपण घेतलं 0. 1 2 डिजिट झाले आणि पॉईंट देऊन इथे काहीच नाही म्हणून आपण लिहिलं 0. सो 0.02 मीटर. समजलं. हे असं सॉल्व करायचं आहे. आता नेक्स्ट बघूयात. क्वेश्चन 5 आहे, राईट हाऊ मेनी सेंटीमीटर्स अँड हाऊ मेनी मिलीमीटर्स. ठीक आहे. आता मिलीमीटर आणि सेंटीमीटरमध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर हे जे पॉईंटच्या लेफ्ट साईडचा नंबर असतो ना, तर तो असतो सेंटीमीटर, आणि पॉईंटच्या राईट साईडचा असतं तर तो असतो मिलीमीटर. मग हे किती असणार आहेत, 6 सेंटीमीटर अँड 9 मिलीमीटर. याआधी आपण बघितलं की जर 4 मीटर असेल तर आपण त्याला 40मध्ये लिहित होतो ना, 4 म्हणजेच 40, आणि फक्त 4 असेल तर त्याला 04 लिहित होतो. पण इथे आपण तसं लिहिणार नाही आहोत, कारण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. म्हणजे मिलीमीटरचा जो नंबर आहे तो 1 to 10 मध्येच असणार आहे, त्याच्या पुढे तो असत नाही. म्हणून इथे जर 9 असेल तर ते 9 मिलीमीटरच असणार आहे, त्याला 09 असं आपण लिहिणार नाही आहोत. ठीक आहे. आता 20.4 सेंटीमीटर आहेत, म्हणजे हे जे पॉईंटच्या लेफ्ट साईडचा नंबर आहे 20, तो काय आहे, सेंटीमीटर आहे, आणि इथे फक्त 4 आहे, म्हणजे ते फक्त 4 मिलीमीटर असणार आहेत. ओके. आता इथे थर्ड आहे 0.8 सेंटीमीटर. आता इथे सेंटीमीटरच नाही आहे, सो 0 सेंटीमीटर, आणि हे काय आहेत, 8 जे आहेत ते मिलीमीटर आहेत. आता 0 सेंटीमीटर असं आपण लिहित नाही, म्हणजे ह्याचा आन्सर असणार आहे 8 मिलीमीटर. ठीक आहे. आता 4 आहे 0.5 सेंटीमीटर. हे पण सेंटीमीटर किती आहे, तिथे 0 सेंटीमीटर आहेत, आणि 5 मिलीमीटर आहेत, म्हणजे ह्याचा आन्सर काय आलेला आहे, 5 मिलीमीटर. असं आपण सॉल्व करणार आहोत. आलं ना लक्षात. इथे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर असल्यामुळे इथे जो नंबर येईल तो आपण जसाच्या तसा लिहिणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. 6, राईट हाऊ मेनी सेंटीमीटर्स इन डेसिमल फॉर्म. आता आपल्याला हे डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तो 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर. सो सेंटीमीटर आहे तो लिहिल्यानंतर पॉईंट द्यायचा, आणि 1 जो आहे तो लिहून इथे आपण सेंटीमीटर लिहिणार आहोत. 7.1 सेंटीमीटर. नेक्स्ट आहे 16 मिलीमीटर. तर सेंटीमीटरचा जो पार्ट आहे तो आहे 0, म्हणून आपण लिहिणार 0.16 सेंटीमीटर. ठीक आहे. आता ही आपल्याला फुल टर्म जी आहे ती सेंटीमीटरमध्ये लिहावी लागते. हां. आता 144 मिलीमीटर. हे कसं करूयात आपण, तर आपल्याला माहीत आहे 10 मिलीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर.
बरोबर. आता आपल्याला हा सगळा जो पार्ट आहे तो कसा लिहायचा आहे, 144ला आपल्याला सेंटीमीटरमध्ये लिहायचा आहे. म्हणजे 144ला आपल्याला कशाने डिवाईड करायला लागणार आहे, 10ने डिवाईड करावं लागणार आहे. ठीक आहे. आता 10 म्हणजे एकच झिरो आला डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजे एक डिजिट सोडून आपल्याला काय द्यायचं आहे, पॉईंट द्यायचा आहे. तर एक डिजिट म्हणजे 4 सोडून लेफ्ट साईडने जायचं. 4 सोडून आपण पॉईंट दिलेला आहे, तर 14.4 आलेला आहे. मग हे काय आन्सर आपलं आलं, 14.4 सेंटीमीटर. तर लास्ट आहे 8 मिलीमीटर. म्हणजे सेंटीमीटरचा पॉईंट तर ह्याच्यामध्ये 0 आला, कुठंच सेंटीमीटर दिलेलं नाही आहे. सो 0.8 मिलीमीटर आहेत, म्हणून आपण इथे सेंटीमीटर, सगळं जे आहे ते सेंटीमीटरमध्ये लिहिणार आहोत. 0.8 सेंटीमीटर म्हणजेच 8 मिलीमीटर. ओके, समजलं? बाय बाय.